बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। जय भवानी या प्रचार गीताबाबत ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेला फेरविचार अर्ज फेटाळला आहे। राज्यातील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यम प्रमाणपत्र आणि देखरेख समितीने हा अर्ज फेटाळल्याची माहिती समोर आली आहे। ठाकरे गटाला आता या प्रकरणी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागणार आहे। 24 एप्रिल 2023 रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार आयोगाने धार्मिक शब्द मजकूर वापरल्याबद्दल आणि इतर कारणांसाठी विविध पक्षांना 39 नोटिसा जारी केल्या। यात ठाकरे गटाचाही समावेश होता। यातील 15 नोटिसांना उत्तर आलं आहे। वास्तविक नोटिसेमध्ये जय भवानी शब्दाचा उल्लेख नाही, मात्र प्रचार गीतात धार्मिक शब्दाचा उल्लेख असू नये असं स्पष्ट करण्यात आलं होतं। तरीही ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाने प्रचार गीतातील जय भवानी या शब्दाला आक्षेप घेतल्याचं सांगण्यात आलं होतं। दरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गीतातील हे शब्द वगळण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे। ठाकरे गटाने मशाल चिन्ह मिळाल्यानंतर नवं प्रचार गीत तयार केलं आहे। या प्रचार गीतामधील काही शब्द काढावे असे निवडणूक आयोगाने सांगितले असून त्यासाठी नोटीस पाठवली होती। मात्र आम्ही जय शिवाजी जय भवानीमधील प्रचार गीतामधील जय भवानी शब्द काढावा असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे। हुकुमशाही समोर आम्ही झुकणार नाही, प्रचार गीतामधून जय भवानी शब्द काढणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं। याशिवाय आमच्यावर कारवाई करण्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री देवाच्या नावाने मत मागतात, ते चालतं का? त्यांच्यावर कारवाई करा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांची निवड बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती, पण शाहूंच्या विरोधात प्रचार करून मोदी आणि भाजपा कोल्हापूरच्या गादीचा अपमान करत आहेत अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शुक्रवारी महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात येणार आहेत। यावेळी त्यांची जाहीर सभा होणार आहे। महाविकास आघाडीकडून उमेदवार असलेले छत्रपती शाहू यांच्या विरोधात मोदी प्रचार करणार असल्याचे म्हणत राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय। आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मोदींच्या कोल्हापूरमधील सभेवरून जोरदार हल्ला चढवलाय। ते म्हणाले, दलित, शोषित, पीडित यांना जीवनात ताकद देण्याचं काम शाहू महाराजांनी केलं। ज्या शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला पुरोगामी विचार दिला, जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, त्या शाहूंचा पराभव करण्यासाठी मोदी येत आहेत। हे ऐकून धक्का बसला नाही तर आश्चर्य वाटलं अशी टीका राऊतांनी केली आहे। ते पुढे म्हणाले, श्रीमंत शाहू महाराज आणि त्यांच्या आधीचे सर्व त्या गादीचे वारसदार या सर्वांनी महाराष्ट्राच्या जळणघडणीत योगदान दिलं आहे। तरी भाजपला किंवा त्यांच्या जवळच्या लोकांनी तिथे उमेदवार उभा करणं चूक आहे, कारण छत्रपती शाहूंना बिनविरोध निवडून द्यावं ही आमची इच्छा होती आणि त्यांनी महाराष्ट्रातील शाहू फुले आंबेडकरांच्या परंपरेचा सन्मान करावा। कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती, पण तरी आम्ही शाहू छत्रपती महाराज निवडणूक लढवत असल्याचं म्हटल्यावर ती जागा त्यांच्यासाठी सोडली। पण भाजपतर्फे पंतप्रधान मोदी हे शाहूंच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत, पण महाराष्ट्राची जनता हे कधीही विसरणार नाही अशा तिखट शब्दात राऊतांनी टीका केली आहे। मी केलेली विकास कामे सुळे यांनी आपल्या प्रचार पुस्तकात छापली आणि त्याचं श्रेय घेतलं असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय। मी केलं अशी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंची नक्कल करत बारामतीतील विकास कामांवरून त्यांनी सडकून टीका केली आहे। भोर, वेल्हे आणि मुळशी तालुक्यात पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात बोलताना त्यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे। यावेळी ते म्हणाले, सुप्रिया सुळेंच्या प्रचार पुस्तकात मी केलेली कामं छापण्यात आली आहेत। बारामतीतील सर्व इमारती मी बांधल्या आहेत, मात्र फोटो त्यांच्या पुस्तकात दिसत आहेत। त्या मी केलेल्या कामांचं श्रेय घेत आहेत। ही कामं केली असतील तर भोर, वेल्हा, मुळशीत काय केलं हे त्यांनी दाखवावं। नुसती भाषणं करून होत नाही, भाषण केल्याने जनतेचं पोट भरणार नाही, त्यासाठी कृती करावी लागेल असा टोला त्यांनी लगावला आहे। याशिवाय मतदारांना त्यांनी आवाहन केलं आहे, ही भावकी गावकीची निवडणूक नाही, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। आज देश मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे। 135 ते 140 कोटी जनता 18 पगड जाती येथे राहतात। देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे, तरी अजून काही भाग मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। मलाही तुमच्या पाठिंब्याची, तुमच्या पवित्र मतांची गरज आहे। बारामतीसाठी 7 तारखेला मतदान होत आहे। 2 नंबरला सुनेत्रा पवारांचं नाव, शेजारी घड्याळ चिन्ह असेल ते बटन दाबा असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं। महायुतीत थांबलो नाही तर जेलमध्ये टाकण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप उत्तम जानकर यांनी भाजपवर केलाय। तसेच मला अटक केल्यास 2 कोटी धनगर समाज तुरुंगाला वेढा देतील असा इशाराही त्यांनी भाजप सरकारला दिला आहे। ते पुढे म्हणाले, 1990 पासून म्हणजे गेली 30 ते 35 वर्ष भाजपमध्ये काम केलं। 2014ला सरकार आलं आणि आमच्या अपेक्षा उंचावल्या। त्यावेळी माझा 5000 मतांनी पराभव झाला होता। दिल्लीत आणि राज्यात सरकार होतं, त्यांच्याकडे समुद्र होता। त्यावेळी माळशेरच्या विकासासाठी तांब्याभर पाणी मागितलं, पाणी तर दिलंच नाही, उलट अजितदादांच्या धरणातील पाणी प्या असं सांगण्यात आलं। भाजपवाले मला सगळं द्यायला तयार होते, पण मी फक्त माझ्या 10 वर्षाचा हिशोब मागितला।
सुपारी फुटली मुंबईत, हळद लागली गुवाहाटीत आणि सांगोलाकर वाट बघतायत तुमचा मुहूर्त लावायला. तुमच्या सांगोलात 50 खोके म्हणजे 50,000 मतांनी पराभव करणार आहोत, असं जानकर म्हणाले. काही दिवसांपूर्वी जानकरांनी अजित पवारांनाही टोला लगावला होता. मला अजून पक्षातून काढून टाकलेलं नाही. मी पक्षाचा संस्थापक सदस्य आहे. मीच तुम्हाला पक्षातून काढून टाकेन, असंही ते म्हणाले होते. पुढे ते म्हणाले, महायुतीत थांबलो नाही तर जेलमध्ये टाकू अशी धमकी देण्यात आली आहे. असं राजकारण मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं. पण मला सरकारला सांगायचं आहे, ज्या दिवशी मला अटक केली जाईल त्या दिवशी राज्यातील 2 कोटी धनगर समाज तुरुंगाला वेढा दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराच उत्तम जानकर यांनी महायुतीला दिला आहे. 2 खासदार निवडले पण कामाच्या पाट्या कोऱ्या आहेत. आता ओपरा आणून ठेवलाय असं म्हणत सोलापूर लोकसभेच्या मावियाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यावर निशाणा साधलाय. प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. यावेळी माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, शेकाप नेते अनिकेत देशमुख, रघुनाथ राजे देशमुख, सक्षना सलगर आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, 2 खासदार निवडले पण कामाच्या कोऱ्या पाट्या आहेत. त्यांच्याकडे अनुभव नाही, काम नाही, तरीही तुम्ही मोठ्या मनाने त्यांना निवडून दिलं. दोघांनीही खासदारकी वाया घालवली. लोकसभेत एकदा पण बोलले नाहीत. त्यांच्याच पक्षाने त्यांना निष्क्रिय असल्याची पावती दिली. ही शोकांतिका आहे. पहिला उमेदवार आणला तो बदलला, दुसरा बदलला आता ओपरा आणला, असं म्हणत त्यांनी राम सातपुते यांच्यावर निशाणा साधला आहे. पुढे त्यांनी भाजपवरही सडकून टीका केली आहे. त्या म्हणाल्या, मायबाप शेतकऱ्यांनी मला हिंमत दिली आहे. मला अनेक गावातील शेतकऱ्यांनी मायबाप म्हटलं आहे. आम्ही ठरवलं की भाजप विरोधात मतदान करायचं आहे. गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांना त्रास झालाय. गावागावात पाणी नाही. गुजरातचा कांदा बाहेर जात आहे, पण महाराष्ट्रावर अन्याय केला जात आहे. जीएसटीचा राक्षस उरावर घेऊन बसला आहे. 15 लाखांच्या आमिषामुळे 10 वर्ष मागे गेलो आहोत. हे पाप भारतीय जनता पक्षाचं आहे. तुमच्या मतांची भाजपला किंमत राहिलेली नाही. आणखी किती अपमान सहन करणार आहात, असा सवाल प्रणिती शिंदे यांनी सोलापूरकरांना विचारला आहे. ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार असे म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महायुतीला डिवचलं. तसेच ज्यांचा उमेदवार निश्चित नाही त्यांनी विजयाच्या गप्पा मारणं आश्चर्यकारक आहे असंही म्हटलं. ठाणे लोकसभा मतदारसंघातील जागेवरून महायुतीमध्ये निर्माण झालेल्या तिढ्यावरून त्यांनी निशाणा साधला. ठाण्यात ठाकरे गटाचा महिला मेळावा पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, काय तो एकदा उमेदवार ठरवून टाका. मात्र माझ्या माहितीप्रमाणे ठाण्याची जागा ही त्यांना मिळत नाहीये. त्यामुळे ज्यांची जागा निश्चित नाही, ज्यांचा उमेदवार निश्चित नाही, त्यांनी इथे येऊन विजयाचा बाता मारणं हे आश्चर्यकारक आहे. आम्ही आधीही म्हटलंय आणि आताही सांगतोय, इथे साक्षात नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज भरला तरी सुद्धा ही जागा राजन विचारे हे मोठ्या मताधिकाने जिंकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढे त्या म्हणाल्या, असली नकलीचा काहीतरी खेळ सुरू आहे. मला वाटतं या निमित्ताने नकली लोक फारच लवकर उघडे पडतात. कारण दिल्लीत मुजरे आणि हुजरे केल्याशिवाय त्यांचं काहीच ठरत नाही. जे 2-3 लोक कोट शिवून तयार आहेत त्यातल्या कुणाला तरी सांगावं की तुमचे कोट नेटफ्लिक्सवर विकायची वेळ आली आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर केली आहे. 2G स्पेक्ट्रमबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात बदल करण्याची केंद्र सरकारची मागणी म्हणजे ढोंगीपणा असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. भाजपच्या ढोंगीपणाला सीमा नाही असं काँग्रेसचं म्हणणं आहे. कारण एकीकडे त्यांनी UPA सरकारच्या काळात सरकारी 2G स्पेक्ट्रम वाटपाला घोटाळा म्हटलं होतं. दुसरीकडे आता नरेंद्र मोदी सरकार लिलावाशिवाय स्पेक्ट्रम देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मागत आहे. 2G स्पेक्ट्रम प्रकरणी केंद्र सरकारने आपला निर्णय बदलण्यासाठी 22 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असताना काँग्रेसचे हे विधान आलं आहे. देशाची नैसर्गिक संसाधने हस्तांतरित करताना किंवा परकीय करताना लिलावाचा मार्ग स्वीकारणं हे राज्याचं कर्तव्य आहे, असं सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की मोदी सरकार आणि भ्रष्ट जनता पक्षाच्या ढोंगीपणाची सीमा नाही. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात 2G स्पेक्ट्रमचे प्रशासकीय वाटप हा घोटाळा असल्याचं त्यांनी सर्वांना सांगितलं. आता ते उलटे वाद घालत आहेत. लिलाव न करता ज्याला पाहिजे त्याला स्पेक्ट्रम देण्याची परवानगी मागण्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. मोदी सरकार आधीच सार्वजनिक मालमत्ता पंतप्रधानांच्या भांडवलदार मित्रांना देत आहे. विमानतळ एका कंपनीला देण्यात आलं. कोळसा खाणींचा लिलाव फसवणुकीने करण्यात आला. इलेक्ट्रोल बॉन्डच्या 150 कोटींच्या बदल्यात सॅटेलाइट स्पेक्ट्रम सुपूर्द करण्यात आला आहे. तसेच मोदी सरकारने एकूण 4 लाख कोटी रुपयांची सार्वजनिक संसाधने आपल्या कॉर्पोरेट देणगीदारांना सुपूर्द केल्याचा आरोपही रमेश यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 8 जागांवर सरासरी 59.63% मतदान झालं. हा आकडा 2019च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तुलनेत 3% कमी आहे. यंदाच्या निवडणुकीत कोणतीही विशेष लाट जाणवली नाही. पण मतदारांनी घराबाहेर न पडणं हे लोकशाहीसाठी चिंताजनक मानलं जातं. विशेषतः मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या अंडरकरंटमुळे असं घडलं का? किंवा एखाद्या विशिष्ट पक्षाचे समर्थक मतदानासाठी घराबाहेर पडलेच नाहीत का? अथवा लग्नसराई आणि उष्णतेच्या लाटेमुळे असं घडलं का? असे विविध प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. पण कारण काहीही असो, यंदा घसरलेला मतांचा टक्का कुणाला धक्का देणार अशी खमंग चर्चा आता पारावर रंगली आहे.
सत्ताधारी भाजपने यंदा 400 पारचा नारा देत विकसित भारतासाठी पुन्हा मोदी सरकारचं आवाहन केलं आहे, तर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने सामान्यांना न्याय देण्यासाठी मतदारांना सत्ता परिवर्तनाचं आवाहन केलं आहे. दोन्ही बाजूंनी प्रचाराचा जोरदार धुळा उडवण्यात येत आहे. परिणामी लोकसभा निवडणुकीत यंदा मतदार उत्साहाने मतदानासाठी घराबाहेर पडतील अशी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात मतदारांमध्ये फारसं उत्साहाचं वातावरण दिसून आलं नाही. त्यामुळे 2019च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का घसरल्याचं चित्र आहे. मतदारांची मतदानातील ही उदासीनता सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचीही चिंता वाढवणारी आहे. पहिल्या टप्प्यात राजकीय पक्षांना मतदारांमध्ये नेहमीचं उत्साहाचं वातावरण तयार करण्यात अपयश आलं. त्यातून धडा घेत हे राजकीय पक्ष दुसऱ्या टप्प्यात मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी जोराचा प्रयत्न करतील असा अंदाज होता, पण मतदार फारसे बाहेर पडलेच नाहीत. परिणामी दुसऱ्या टप्प्यातही 2019च्या निवडणुकीच्या तुलनेत 3% कमी मतदान झालं.